How to choose skin product for beauty parlor or saloon, presented by Smita with Smita's Beauty World. सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये स्किनसाठी प्रॉडक्ट ज्याला आपण उत्पादने म्हणतो ते कसे निवडायचे, म्हणजेच क्लायंटसाठी प्रॉडक्ट निवडताना कोणकोणते पॉईंट्स महत्त्वाचे असतात, हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. स्किन प्रॉडक्ट निवडण्यासाठी कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर सर्वात अगोदर जो पॉईंट आहे तो आहे क्लायंट कन्सल्टेशन. आता क्लायंट कन्सल्टेशन म्हणजे काय, तर तुमच्या पार्लरमध्ये सलूनमध्ये जे कोणी क्लायंट येतात, तर सर्वात अगोदर सपोज तुम्ही फ्रेशर आहात, नवीनच बिझनेस चालू केलेला आहे, परंतु समजत नाही आहे की प्रॉडक्ट कसे निवडायचे, किंवा आपल्या सलूनमध्ये ब्युटी पार्लरमध्ये किंवा आपण जिथे जॉब करतो तिथे आपण कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट यूज करू शकतो. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तो म्हणजे क्लायंट कन्सल्टेशन. क्लायंट कन्सल्टेशन यासाठी करणं गरजेचं असतं की तुम्हाला त्या क्लायंटची स्किन पाहून तुम्हाला तसे प्रॉडक्ट तुम्हाला निवडता येतात तुमच्या सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये यूज करण्यासाठी. तर सर्वात अगोदर तुम्हाला क्लायंट कन्सल्टेशन करायचं आहे. त्यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत किंवा क्वेश्चन आहेत ते तुम्हाला क्लायंटला विचारावे लागतात. सर्वात अगोदर क्वेश्चन असतो तो म्हणजे त्या क्लायंटच्या स्किनवरील समस्या तुम्हाला जाणून घेणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला त्यांना प्रश्न विचारावा लागतो की तुमच्या स्किनवरती कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा मग तुमची स्किन कोणत्या टाईपची आहे, त्याचबरोबर स्किनवर काही ॲलर्जी आहे का, तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे का, तुम्ही कुठले प्रॉडक्ट यूज करता, किंवा मग कुठले प्रॉडक्ट यूज केल्यावरती तुमच्या स्किनवरती काही ॲलर्जी वगैरे येते का. तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारणं गरजेचं असतं. यामुळे तुम्हाला तुमच्या सलूनमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट यूज करायचे आहेत किंवा त्यांच्या स्किनवरती क्लायंटच्या स्किनवरती कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट सूट होऊ शकतात हे तुम्ही चूज करू शकता, किंवा तशा पद्धतीने प्रॉडक्ट तुम्ही निवडू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे स्किन ॲनालिसिस. स्किन ॲनालिसिस म्हणजे त्वचेचे विश्लेषण. आता स्किन ॲनालिसिसमध्ये तुम्हाला तुमच्या क्लायंटच्या स्किनच्या ज्या काही समस्या आहे, प्रॉब्लेम्स आहे, किंवा स्किनचा प्रकार आहे हा माहीत करून घेणं गरजेचं असतं. तर यामध्ये ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, सेन्सिटिव्ह आहे का स्किन, किंवा ती स्किन नॉर्मल आहे का, तर अशा प्रकारच्या गोष्टी त्या स्किन ॲनालिसिसमध्ये समजत असतात. म्हणजेच त्यासाठी तुम्हाला कुठल्याही ट्रीटमेंट अगोदर तुम्हाला त्या ला ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. म्हणजे जसं की काही क्लिन्झिंग वगैरे करून मॅग्निफाईंग ग्लासेस खाली तुम्हाला ती स्किन चेक करावी लागते. त्या स्किनला काही ॲलर्जी वगैरे आहे का, किंवा ती स्किन कोणत्या टाईपची आहे, ड्राय, ऑइली, कॉम्बिनेशन, सेन्सिटिव्ह किंवा नॉर्मल, या गोष्टी चेक करायच्या असतात स्किन ॲनालिसिसमध्ये. या स्किन ॲनालिसिसमुळे जर तुम्हाला स्किनचा प्रकार कळाला, टाईप कळाला, तर तुम्हाला प्रॉडक्ट चूज करणं हे सोपं जात असतं. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की क्लायंट कन्सल्टेशन केल्यानंतर कुठलीही ट्रीटमेंट करण्याअगोदर स्किन ॲनालिसिस करणं, किंवा मग तुम्हाला तुमच्या सलूनमध्ये कोणत्या टाईपचं प्रॉडक्ट आणणं गरजेचं आहे आणि ते सूट होऊ शकतं का स्किनवरती, तर ह्या पद्धतीचे जे काही प्रश्न आहे हे सॉल्व्ह होऊ शकतात आणि तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट निवडण्यासाठी अगदी सोपं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय कन्सर्न. यामध्ये तुम्हाला त्या क्लायंटच्या स्किनवरील प्रायमरी जे काही प्रॉब्लेम्स आहे ते डिटरमाइन करणं गरजेचं असतं. म्हणजे त्यामध्ये त्या स्किनवरती ॲक्ने प्रोन स्किन आहे का, जास्त प्रमाणात ॲक्ने आहे का, एजिंगचे साईन आहेत का, पिगमेंटेशन आहे का, हायपर सेन्सिटिव्ह स्किन आहे का, त्याचबरोबर स्किनमध्ये हायड्रेशन आहे का, किंवा ती स्किन डिहायड्रेटेड झालेली आहे का. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स डिटरमाइन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. किंवा त्या क्लायंटच्या काही ज्या प्राथमिक गोष्टी असतात किंवा कन्सर्न असतात हे माहिती करून घेणं यामध्ये गरजेचं आहे. नेक्स्ट आहे प्रॉडक्ट सिलेक्शन. आता प्रॉडक्ट सिलेक्शन म्हणजे आपण ज्यावेळेला स्किनवरती जे काही प्रॉडक्ट यूज करतो क्लायंटच्या, त्याच्यामध्ये क्लिन्झर आहे, टोनर आहे, स्क्रब आहे, एक्सफोलिएटर ज्याला म्हटलं जातं,
त्याचबरोबर मॉइश्चरायझर आहे, टोनर आहे, सनस्क्रीन आहे, तर अशा प्रकारचे किंवा मग पॅक आहे. तर हे जे काही प्रॉडक्ट आहे जे स्किनवरती यूज केले जातात, तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्किन टाईपनुसार तुम्हाला ते प्रॉडक्ट निवडणं, चूज करणं अत्यंत गरजेचं असतं. जसं की जर क्लायंटच्या स्किनवरती क्लिन्झर तुम्हाला चूज करायचा असेल, जर ती स्किन ऑइली असेल, ॲक्ने प्रोन असेल, तर त्या स्किनवरती सॅलिसिलिक ॲसिड असणारे क्लिन्झर यूज करणं गरजेचं असतं. ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनला हायड्रेशन देणारे जे काही क्रीमी क्लिन्झर आहे ते यूज करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर एक्सफोलिएशनसाठी किंवा स्क्रबमध्ये AHA आणि BHA असणारे इन्ग्रेडियंट तुम्ही त्या स्किनवरती यूज करू शकता. आता सिरम जर यूज करायचा असेल, तर हायड्रेशन देणारे सिरम तुम्हाला निवडणं गरजेचं असतं. त्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड, त्याचबरोबर व्हिटॅमिन C जे अँटी एजिंगचं काम करतं. त्याचबरोबर रेटिनॉल जे आहे ते सुद्धा वृद्धत्वाविरोधी काम करतं, म्हणजे अँटी एजिंगचंच काम करतं. तर अशा प्रकारचे जे काही आहे इन्ग्रेडियंट निवडणं गरजेचं असतं. मॉइश्चरायझर निवडताना तुम्हाला ऑइली स्किनसाठी हलक्या टाईपचे मॉइश्चरायझर यूज करायचे आहे आणि ड्राय स्किनसाठी तुम्हाला नॉन कोमोडोजेनिक जे असतात त्या टाईपचे मॉइश्चरायझर यूज करायचे आहे. लक्षात ठेवा, सनस्क्रीन निवडताना नेहमी SPF असलेल्या ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीनची जर तुम्ही निवड केली तर ते स्किनसाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर त्याचबरोबर स्किन टाईपनुसार तुम्हाला मास्कही निवडावे लागणार आहे. तर लक्षात ठेवा, प्रॉडक्ट निवडताना नेहमी या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला त्या प्रॉडक्टचा तुमच्या सलूनसाठी, ब्युटी पार्लरसाठी आणि क्लायंटच्या स्किनसाठी फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर इन्ग्रेडियंट तुम्हाला लक्षातच ठेवायचे असतील किंवा तुम्हाला जर चूज करायचे असतील त्या प्रॉडक्टमध्ये, तर लक्षात ठेवा हायलोरॉनिक ॲसिड हे हायड्रेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. सॅलिसिलिक ॲसिड असेल, बेन्झॉईल पेरॉक्साईड असेल, हे ॲक्ने प्रोन स्किनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्हिटॅमिन C हे ब्राईटनिंग साठी, त्याचबरोबर डार्क स्पॉट जे असतात ते कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. तर हे जे काही इन्ग्रेडियंट आहे हे त्या टाईपनुसार जर तुम्ही चूज केले तर फायदा होणार आहे. जसं की रेटिनॉल फॉर अँटी एजिंग. व्हिटॅमिन C अल्सो अँटी एजिंगचं काम करतं, परंतु रेटिनॉलसुद्धा अँटी एजिंगचं काम करत असतं. व्हिटॅमिन C ब्राईटनिंगचा सुद्धा इफेक्ट देतं, डार्कचे स्पॉट रिड्यूससुद्धा करतं आणि अँटी एजिंगचं काम करतं. त्याचबरोबर रेटिनॉलसुद्धा अँटी एजिंगचं काम करत असतं. ॲलोवेरा और कॅमोमाईल जे आहे ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी तुम्ही यूज करू शकता. सपोज एखाद्याच्या स्किनवर खूप रेडनेस येत असेल, सेन्सिटिव्ह असेल स्किन, इतर कुठलेही प्रॉडक्ट सूट होत नसतील, तर तशा स्किनवरती ॲलोवेरा किंवा मग कॅमोमाईलसारखे असणारे प्रॉडक्ट जर तुम्ही चूज केले तर नक्कीच सेन्सिटिव्ह स्किनचा रेडनेस कमी होणार आहे आणि जे इरिटेशन आहे ते सुद्धा कमी होणार आहे. तर अशा टाईपचे प्रॉडक्ट तुम्ही जर चूज केले तर नक्कीच तुम्हाला असे इन्ग्रेडियंट असणारे प्रॉडक्ट निवडून नक्कीच तुम्हाला त्या स्किनसाठी फायदा होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ब्युटी आणि सलूनमध्ये तुम्हाला असे प्रॉडक्ट ठेवणं सोपं जाणार आहे, जेणेकरून ते क्लायंटही तुमच्याकडे परत येऊ शकतात. नेक्स्ट आहे अवॉइड हार्श इन्ग्रेडियंट अँड कन्सिडर प्रोफेशनल ट्रीटमेंट्स. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये इरिटेशन होणारे जे काही प्रॉडक्ट आहे किंवा त्वचेला इरिटेशन होणारे जे काही इन्ग्रेडियंट असतात किंवा प्रॉडक्ट असतात हे शक्यतो टाळणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या क्लायंटची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तरीसुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे हार्श इन्ग्रेडियंट अवॉइड करणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या जी काही तुम्ही ट्रीटमेंट देणार असाल ती प्रोफेशनल पद्धतीने देणं गरजेचं असतं किंवा तशी कन्सिडर करणं तुम्हाला गरजेचं असतं. म्हणजे तुमच्या पार्लरमध्ये जर केमिकल पील्स किंवा मायक्रोडर्माब्रेशन यांसारखे जे काही ट्रीटमेंट्स आहेत, प्रोफेशनल ट्रीटमेंट्स आहे, ह्या होत असतील तर हे क्लायंटला तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं असतं.
त्यांच्या स्किनचं विश्लेषण करून. तर लक्षात ठेवा, नेहमी हार्श इन्ग्रेडियंट असणारे प्रॉडक्ट टाळणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमच्या त्या क्लायंटच्या स्किनवर इरिटेशन होऊ शकतं आणि जर त्या क्लायंटची स्किन स्पेशल करून सेन्सिटिव्ह असेल तर असे इन्ग्रेडियंट यूज करणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या काही प्रोफेशनल ट्रीटमेंट्स होतात ते कन्सिडर करणं आणि त्यांच्या त्वचेच्या जे ॲनालिसिस आहेत ते करून त्यांना तशा पद्धतीची ट्रीटमेंट शिफारस करणं किंवा सांगणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. नेक्स्ट आहे एज्युकेट द क्लायंट. म्हणजे तुम्ही जे काही प्रॉडक्ट निवडलेलं आहे क्लायंटच्या स्किनसाठी, हे तुम्हाला त्या क्लायंटला सांगणं गरजेचं असतं आणि त्या प्रॉडक्टचा त्यांच्या स्किनसाठी कसा फायदा होईल हे स्पष्ट करून देणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्याचबरोबर ते क्लायंट होम केअर कशी घेऊ शकतात किंवा घरी ते प्रॉडक्ट कशा पद्धतीने यूज करू शकतात याबद्दलची माहिती देणं हे तितकंच गरजेचं असतं. नेक्स्ट आहे पॅच टेस्ट. पॅच टेस्ट म्हणजे कोणतेही प्रॉडक्ट यूज अगोदर तुम्हाला त्या प्रॉडक्टची टेस्ट घ्यावी लागते, पॅच टेस्ट करून घ्यावी लागते. म्हणजेच ते प्रॉडक्ट तुम्हाला त्या स्किनवरती किंवा इयरच्या बॅक साईडवरती अगोदर अप्लाय करून त्याचा जो काही कालावधी आहे तेवढ्या कालावधीपर्यंत ते प्रॉडक्ट ठेवल्यानंतर तुम्हाला हे कळून येतं की या प्रॉडक्टची त्या स्किनवरती काही रिॲक्शन होत आहे का किंवा हे प्रॉडक्ट त्या स्किनवरती सूट होणारे आहे. तर हे प्रॉडक्ट तुम्हाला चेक करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पॅच टेस्ट करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला ते नेहमी लक्षात ठेवा की स्किनवर, चेहऱ्यावर कुठलीही नवीन प्रॉडक्ट असेल किंवा त्या क्लायंटला सूट होणारे प्रॉडक्ट नसेल तर सगळ्यात अगोदर पॅच टेस्ट करून पाहणं हे अत्यंत गरजेचं असतं. नेक्स्ट पॉईंट आहे फॉलोअप आफ्टर ट्रीटमेंट. म्हणजे कुठलीही ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या क्लायंटच्या स्किनची प्रतिक्रिया कळावी किंवा त्या क्लायंटच्या स्किनवर त्या प्रॉडक्टचा कशा पद्धतीने इफेक्ट झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फॉलोअप करणं किंवा त्या क्लायंटशी कनेक्टेड राहणं आणि पाठपुरावा करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या क्लायंटला घरी तुम्ही होम केअर किंवा स्किन केअर तुम्ही कशी घेऊ शकता आणि याच्यासाठी कोणते पथ्य पाळू शकता किंवा तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्ही घरी फॉलो करू शकता हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. म्हणजे ते प्रॉडक्ट त्या क्लायंटला सूट होतं आहे का आणि उपचाराच्या नंतर क्लायंट घरी गेल्यावरती त्या क्लायंटला जे काही तुम्ही पथ्य सांगितलेले आहे किंवा त्या होम केअर तुम्ही सांगितलेली आहे ती होम केअर त्यांनी पाळणं आणि तुम्ही त्याचा फॉलोअप घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. नेक्स्ट आहे एन्करेज कन्सिस्टन्सी. म्हणजे निरोगी त्वचा जर प्राप्त करायची असेल किंवा क्लायंटची स्किन निरोगी राहावी यासाठी तुम्हाला तुमच्या स्किन केअरच्या प्रॉडक्टचं महत्त्व असणं हे गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे येणारे क्लायंट हे नेहमी निरोगी स्किन कशी होईल किंवा आमची स्किन निरोगी झाली पाहिजे यासाठी येत असतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किन केअरचे जे काही प्रॉडक्ट आहे किंवा ते प्रॉडक्टचं महत्त्व असणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये सातत्य असणं, कन्सिस्टन्सी असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. नेक्स्ट आहे रेकॉर्ड कीपिंग. म्हणजे रेकॉर्ड ठेवणे. म्हणजे भविष्यामध्ये फ्युचरमध्ये वापरलेले जे काही उत्पादन आहे आणि क्लायंटच्या त्वचेवर त्याचे होणारे परिणाम आहे तर याचे काही रेकॉर्ड ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जे काही प्रॉडक्ट तुमच्या ब्युटी सलूनमध्ये, पार्लरमध्ये यूज करता आणि ते क्लायंटच्या स्किनवरती यूज करता तर कोणत्या टाईपची स्किन होती क्लायंटची आणि कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही यूज केलेले आहेत किंवा करत आहात याचं एक रेकॉर्ड ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्हाला नेहमी यामुळे प्रॉडक्ट चूज करणं, निवडणं आणि त्या प्रॉडक्टमध्ये कोणत्या प्रकारचे इन्ग्रेडियंट होते हे सुद्धा जर तुम्हाला माहिती झालं तर नक्कीच तुम्हाला या रेकॉर्डचा तुमच्या ब्युटी पार्लर सलूनसाठी फायदा होणार आहे आणि तुमच्या क्लायंटच्या स्किनसाठी सुद्धा याचा खूप फायदा होणार आहे. म्हणून फ्युचरमध्ये तुम्हाला ह्या वापरलेले जे काही तुम्ही प्रॉडक्ट आहे तुमच्या सलूनमध्ये, ब्युटी पार्लरमध्ये तर याचा आणि तुमच्या क्लायंटच्या स्किनचा
किंवा त्या स्किनवर कोणत्या प्रकारचे इफेक्ट झालेले आहेत याचं एक रेकॉर्ड ठेवणं गरजेचं असतं. तर हे सगळे जर पॉईंट तुम्ही जर फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा किंवा तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये सलूनमध्ये प्रॉडक्ट कसे निवडायचे याचा एक फायदा होणार आहे या सगळ्या पॉईंट्सचा. तर नक्की हे फॉलो करा. आणि ज्या नवीन बिगिनर्स मुली महिला आहे ज्यांनी नवीनच ब्युटी पार्लर चालू केलं आहे तर त्यांच्या मनात नेहमी असा एक संभ्रम असतो किंवा कन्फ्यूज असतो आपण नवीन असल्यामुळे की कशाप्रकारे प्रॉडक्ट निवडायचे आहेत आणि आपण कसे निवडू शकतो. तर या सगळ्यासाठी हे तुम्हाला पॉईंट्स खूप मदत करणार आहेत. तर नक्की असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि नेहमी खुश राहा. धन्यवाद.